सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। हत्येला 67 दिवस उलटल्यानंतरही कृष्णा आंधळेचा काही ठाव ठिकाणा सापडत नाहीये। आता याच कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त केली जाणार आहे। मात्र पोलिसांच्या या एकूणच कारवाईवर देशमुख कुटुंबाच्या सोबतच मस्साजोगचे गावकरी समाधानी नाहीत। संपत्ती जप्तीनंतर आता पोलिसांच्या पुढच्या तपासावर लक्ष असणार आहे। कृष्णा आंधळे 67 दिवसांपासून फरार। पोलीस आणि सीआयडीला कृष्णा आंधळेचा गुंगारा। सीआयडी कडनं संपत्ती जप्तीचा फार्स। संतोष देशमुखांच्या हत्येला 67 दिवस उलटल्यानंतरही कृष्णा आंधळे पोलीस, सीआयडी आणि एसआयटीला सापडलेला नाहीये। आरोपी सुदर्शन घुलेसोबत फरार झालेल्या कृष्णा आंधळेनं पुण्यामध्ये पोलिसांना गुंगारा दिला। पुण्यात पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटलेला कृष्णा आंधळे गायब झाल्यासारखी परिस्थिती आहे। कृष्णा आंधळे कुणाच्याच संपर्कात नसल्यानं त्याचा शोध घेणं कठीण झाल्याचा दावा करण्यात येतोय। तो मोबाईल एटीएम कार्डही वापरत नसल्याचं सांगितलं जात आहे। शिवाय आरोपींची मंदिरांमध्ये, प्रसादालयांमध्ये आश्रय घेण्याची मोडस ऑपरेंडी असल्यानं त्यांचा माग काढणं कठीण असल्याचं पोलीस सूत्र सांगतायत। आता सीआयडीला कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याची परवानगी कोर्टानं दिल्याचं सांगण्यात येत आहे। कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहनं असल्याचं सांगितलं जात आहे। शिवाय केज आणि धारूरच्या बँकांमध्ये 3 खाती असल्याचा देखील दावा केला जातोय। कृष्णा आंधळेच्या संपत्ती जप्त करण्याच्या निर्णयावर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख नाराज आहेत। कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करून काहीही होणार नाही, त्याला अटक करायला हवी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। त्याच्या संपर्कात नाही असं ते म्हणतायत। मग त्यानं ते जे सीआयडीनं निर्णय घेतलेला आहे संपत्ती जप्तीचा, पण आमची प्रमुख मागणी आहे की त्याला लवकरात लवकर पकडा आणि पुढील कारवाईसाठी सादर करा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या। मस्साजोगचे गावकरी सुरू असलेल्या पोलीस तपासाबाबत समाधानी नाहीये। सोमवारी या संदर्भात मस्साजोगच्या गावकऱ्यांची बैठक होणार आहे। या बैठकीत देशमुख हत्या प्रकरणाचा पाठपुरावा कसा करायचा याबाबत रणनीती ठरवली जाणार आहे। प्रामुख्याने उद्या गावकऱ्यांची एक मीटिंग आहे। त्या मीटिंगमध्ये गावकऱ्यांनी काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत माझ्याशी ते चर्चा करतील, जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करतील आणि मग ज्या काही मागण्या आहेत त्या समोर येतील आणि त्या मागण्या आम्ही प्रशासनाकडे करू। कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचा सीआयडीचा नुसता फार्स असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। कृष्णा आंधळे हा पत्र्याच्या घरात राहतोय, त्यामुळे त्याची संपत्ती जप्त केल्यानं तो शरण येईल असं वाटत नसल्याचं अंजली दमानी यांनी सांगितलंय। कृष्णा आंधळेकडे काहीच नाहीये, त्याचं एक पत्र्याचं घर आहे आणि बाहेर भलं मोठं कुलूप लावलेलं होतं। ही कसली संपत्ती आणि काय जप्तीची कारवाई करणार आहे? कठीणच आहे सगळं असंच दिसतंय। पण त्याला शोधायचं सोडून, त्याच्याकडनं सगळं वधवून घ्यायचं सोडून संपत्तीशी आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये। आम्हाला फक्त घेणं देणं आहे की हे त्यांनी कृत्य कोणाच्या सांगण्यावरनं केलं, का केलं आणि इतकं धाडस यांच्याकडनं झालं कसं, ह्या सगळ्या गोष्टीत जायला पाहिजे। महाराष्ट्र पोलीस आणि सीआयडीचा राज्यभर दरार आहे। सीआयडी जे प्रकरण हातात घेतं ते प्रकरण धसास लावतं असं त्यांचा वकूब आहे। पण कृष्णा आंधळेच्या बाबतीत सीआयडी का चाचपडतीये असा सवाल मस्साजोगचे गावकरी करतायत। कृष्णा आंधळेचं सीआयडीला गुंगारा देणं पोलीस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे असा आरोप गावकरी करतायत। विकास माने, झी 24 तास, बीड।